Hi student, we continue from previous lecture, that is inverse of trigonometric function, from chapter 1 differentiation, and today we are going to take exercise 1.2. आपण इनवर्स फंक्शन मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन पाहिलेली आहेत. डेरिव्हेटिव्ह ऑफ जे काही ट्रिगोनोमेट्रिकचे 6 फॉर्म्युले आहेत ते पाहिलेले आहेत. सबस्टिट्यूशन पाहिलेले आहेत. हे आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे. आज आपण एक्सरसाइज 1.2 घेणार आहोत. एक्सरसाइज 1.2 फ्रॉम chapter 1 differentiation. In that, question number 1, find the derivative of the function. You have to find derivative of function y equal to f of x using the derivative of the inverse function x equal to f inverse of y in the following. आपण यापूर्वी जर y इक्वल टू f of x फंक्शन दिला असेल तर याची डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे. आता तुम्हाला y इक्वल टू f of x चा इनवर्स फंक्शन घ्यायचं आहे, x इक्वल टू f इनवर्स ऑफ y. पहिल्यांदा दिलेलं फंक्शन जे आहे x च्या टर्म मध्ये कन्वर्ट करायचं, त्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू y. का तर x हे फंक्शन y मध्ये झाले म्हणून. यापूर्वी आपण काय करायचं की y हे फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x असायचं, विथ रिस्पेक्ट टू x आपण डिफरन्शिएट करायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x जर x मध्ये असेल तर. आता हे फंक्शन कशामध्ये y मध्ये, म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह घेणार डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y. वी टेक डेरिव्हेटिव्ह जे काही फंक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू दॅट व्हेरिएबल आपण घेणार. अशा पद्धतीने आपण काय करणार की इनवर्स फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेणार. इनवर्स फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपण फॉर्म्युला यूज करणार डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू 1 अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y. म्हणजे आपल्याला डायरेक्ट या पद्धतीने डेरिव्हेटिव्ह न घेता, ही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह न घेता आपल्याला पहिल्यांदा इनवर्स फंक्शन मध्ये कन्वर्ट करायचे युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन x इक्वल टू f इनवर्स ऑफ y. x इक्वल टू f इनवर्स y मध्ये कन्वर्ट करायचं, मग त्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, आणि आपल्याला पाहिजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, तर आपण हा इनवर्सचा फॉर्म्युला यूज करणार आणि त्याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार. आपण डायरेक्ट सुद्धा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतो. डायरेक्ट सुद्धा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करता येते, पण क्वेश्चन तसा नाहीये. क्वेश्चन तसा नसल्यामुळे आपल्याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायची नाही. वी नो दॅट जर आपल्याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायची झाली तर किती येणार आहे, y इक्वल टू रूट x, आणि रूट x ची डेरिव्हेटिव्ह असणार आहे 1 अपॉन 2 रूट x. हे आपण डायरेक्ट लिहू शकतो, पण ही आपल्याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह न घेता इनवर्स फंक्शन मध्ये पहिल्यांदा कन्वर्ट करायचे, इनवर्स फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायचे, आणि इनवर्स फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हच्या साहाय्याने तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x फाइंड आउट करायची आहे. या क्वेश्चन मध्ये तुम्हाला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायची नाही. हेच महत्त्वाचं आहे. बाकी हे सर्व एक्झाम्पल सोपी आहेत. आपण पहिले एक्झाम्पल घेऊया. y इक्वल टू रूट ऑफ x. आता याला आपण डायरेक्ट डिफरन्शिएट करणार आहे का, नाही. आपण पहिल्यांदा याचं इनवर्स फंक्शन घेणार. we find or we write the inverse function we find or we write the inverse function of y equal to f of x.
आपण पहिल्यांदा काय करणार की दिलेल्या फंक्शनचे इनव्हर्स फंक्शन लिहिणार किंवा इनव्हर्स फंक्शनच्या फॉर्म मध्ये लिहिणार. दॅट इज x इन टर्म ऑफ y. हा जो x आहे हा y च्या टर्म मध्ये लिहायचा. इथे y काय आहे x च्या टर्म मध्ये दिलेला आहे. आता आपण x हा y च्या टर्म मध्ये लिहिणार, त्याला म्हणायचं इनव्हर्स फंक्शन. आपल्याला फंक्शन काय दिलंय सिन्स y इक्वल टू रूट ऑफ x. आता आपल्याला इथून लक्ष ठेवायचं की x ऑब्टेन करायचं आहे. या बाजूला y ची व्हॅल्यू काही येऊ द्या, पॉवर येऊ द्या, लॉग येऊ द्या, e रेज टू x येऊ द्या, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन येऊ द्या. लेफ्ट साइडला फक्त जसा y होता तसा आपल्याला x मिळवायचा आहे. समजा आपण दोन्ही बाजूला स्क्वेअर केला, स्क्वेअर ऑन बोथ साइड, स्क्वेअर ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला तर y स्क्वेअर इक्वल टू रूट x स्क्वेअर. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर कॅन्सल होईल x. म्हणजे तुम्हाला फंक्शन काय मिळालं आहे x इक्वल टू f इनव्हर्स ऑफ y इक्वल टू y स्क्वेअर. x हे फंक्शन आपण y च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे दिलेल्या फंक्शनचं आपण इनव्हर्स फंक्शन घेतलं. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन y इक्वल टू f ऑफ x युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनव्हर्स फंक्शन. इनव्हर्स फंक्शनची डेरिव्हेटिव्ह वापरायचे. आपण दिलेल्या फंक्शनचा इनव्हर्स फंक्शन काढलेला आहे आणि x इक्वल टू f इनव्हर्स ऑफ y, म्हणजे x हा y मध्ये आलेला आहे. नाउ टेक डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, काय करणार x हा y वरती डिपेंड आहे. दॅट इज वी हॅव टू टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y, याला विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट करणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ y स्क्वेअर. आणि y स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह किती येते 2y. x रेज टू n चा फॉर्म्युला, जो काही इंडेक्स आहे मल्टिप्लिकेशनला येणार त्यातले कमी करणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y इक्वल टू 2y. पण आपल्याला ही डेरिव्हेटिव्ह हवी का नाही, याचा यूज करायचे. इनव्हर्स फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा यूज करून आपल्याला y ची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे. त्यासाठी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. we know that derivative of y with respect to x equal to 1 upon derivative of x with respect to y. आणि ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. हा इनव्हर्सचा फॉर्म्युला, यामध्ये इनव्हर्सची व्हॅल्यू पुट करा. 1 upon 2y, डेरिव्हेटिव्ह ऑफ x with respect to y is 2y. पण ही डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x म्हणजे आता हे इक्वेशन y च्या टर्म मध्ये आले पाहिजे, x च्या टर्म मध्ये आले पाहिजे, y च्या नको. आपण त्याची व्हॅल्यू पुट करणार. 1 upon 2, y ची व्हॅल्यू काय होती रूट x, y इक्वल टू रूट x. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. जे आपण उत्तर पहिल्या स्टेप मध्ये सांगितलं होतं, अतिशय सोपं आहे की रूट x ची डेरिव्हेटिव्ह येते 1 upon 2 रूट x. हे आपल्याला डायरेक्ट न सोडवता पहिल्यांदा काय करायचंय, क्वेश्चन चांगलं लक्षात ठेवा. दिलेल्या y फंक्शनचं आपण इनव्हर्स फंक्शन फाइंड आउट करायचं. इनव्हर्स फंक्शन म्हणजे काय, जर y हा x मध्ये एक्सप्रेस केलेला असेल तर आपल्याला x हा y मध्ये एक्सप्रेस करायचा. त्या x ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची विथ रिस्पेक्ट टू y. ही डेरिव्हेटिव्ह झाली इनव्हर्स फंक्शनची. इनव्हर्स फंक्शनची ही डेरिव्हेटिव्ह झाली आणि या डेरिव्हेटिव्हचा यूज करायचा, फॉर्म्युला यूज करायचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू एंड पुन्हा जी काही y ची व्हॅल्यू ती आपण पुट केली की आपल्याला हे इक्वेशन मिळेल. ज्या पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 1 सोडवलेला आहे तोच क्वेश्चन नंबर 3 आहे. काही चेंज नाही. आपण इथे स्क्वेअर ऑन बोथ साइड केलेलं आहे. इथे दोन्ही बाजूला काय करायचं, क्यूब करायचा. क्यूब केल्या का तुम्हाला हे बाकीच्या टर्म ऍडजस्ट होणार आहेत. आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दोन्ही बाजूला स्क्वेअर करायचा आहे. ही
तिन्ही अल्जेब्रिक फंक्शन आहे, हे सुद्धा अल्जेब्रिक फंक्शन आहे. 2x + 3 हे सुद्धा काय आहे, अल्जेब्रिक फंक्शन आहे. याला आपण x मध्ये कसं कन्वर्ट करणार आहे, y = 2x + 3. याला आपल्याला फक्त x मध्ये कन्वर्ट करायचे. हा y इकडे सबट्रॅक्ट करणार, y - 3 = 2x and x = y - 3 / 2. झाला x मध्ये कन्वर्ट. हे झालं इनव्हर्स फंक्शन. विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह घ्यायची. 1/2 y - 3, y ची डेरिव्हेटिव्ह येणार 1, कॉन्स्टंट ची 0, हे फक्त 1/2 आन्सर येणार. इथे सुद्धा पहा 1/2 या पद्धतीने आपण व्हॅल्यू पुट करणार. इथे सुद्धा आपल्याला दिसतंय की याची डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, फक्त 2 डेरिव्हेटिव्ह येणार आहे. या टर्म आपण ऍडजस्ट केल्या का त्या पद्धतीने आपल्याला काय होईल, कॅल्क्युलेशन येईल. आपल्याला इथे इनव्हर्स घेतला 1/2 का 1/2 चा 2 मध्ये कन्वर्ट होईल. लक्षात ठेवा, असे आपल्याला फंक्शन काय करायचंय, कन्वर्ट करायची आहे आणि मग त्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. टेक screenshot of this and write it in your notebook. ही चारही एक्झाम्पल जे आहेत 1, 2, 3 and 5 ही एकाच पद्धतीची आहेत, अल्जेब्रिक आहेत, x मध्ये आहेत. आपल्याला ती कन्वर्ट करता येईल y मध्ये आणि हे आपण इक्वेशन सोडू शकतो. इथे क्यूब करायचा, या बाजूला स्क्वेअर करायचा आणि हे आपण इथे ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्या पद्धतीने आपण ऍडजस्ट केली का आपल्याला ह्या तिन्ही x मध्ये येतील. x मध्ये आले का याचे डेरिव्हेटिव्ह अतिशय सोपे आहे. फक्त आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि आपल्याला ही इक्वेशन सोडवायची आहे. क्वेश्चन नंबर 4. आपण 4 थोडा वेगळा आहे. अल्जेब्रिक आणि लॉगरिथमिक हा थोडा एक वेगळा एक्झाम्पल आहे. ह्या टाइपचा आपण एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 4, y = log of 2x - 1. आता याला x मध्ये कन्वर्ट करताना काय करावं लागेल, तर x मध्ये कन्वर्ट करताना आपल्याला एक फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. जर log of a⁻y = x असेल, जर a⁻y = x असेल तर याचा आपण लॉग मध्ये कन्वर्ट करतो y = log of x⁴ a. हे एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आहे, हे लॉगरिथमिक फॉर्म मध्ये आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि हे लॉगरिथमिक फॉर्म. हे एक्झाम्पल आणि हे उरलेली चारही एक्झाम्पल जे आहेत ती आपल्याला या एक्झाम्पलच्या साहाय्याने सोडवायची आहेत. जर लॉग दिला असेल तर एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा आणि जर तुम्ही एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये दिला असेल तर त्याला लॉगच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. हे जर एक्सपोनेन्शियल फॉर्म, आता लक्षात ठेवताना आपली स्वतःची ट्रिक सुद्धा आपण वापरू शकतो. हा y जो आहे हा इथे खाली घेतलेला आहे. y हा जो पॉवर मध्ये आहे हा इथे खाली घेतलेला आहे, इथे लॉग टाकलेला आहे आणि हा जो आहे हा बेसला गेला. हा जो इथे नंबर होता हा बेसला गेला आणि इथे लॉग आला. या पद्धतीने आपण हे लक्षात ठेवू शकतो. प्रॉपर डेफिनेशन अशी आहे की a⁻y = x असेल तर आपण y = log of x⁴ a असं लिहिणार. आता जर लॉगचं तुम्हाला या बाजूने कन्वर्ट करायचं असेल तर काय करायचं, हा लॉग काढून टाकायचा, हा x पुढे घ्यायचा आणि हा a इथे घेऊन y पॉवर मध्ये कन्वर्ट करायचा. या पद्धतीने आपण लक्ष ठेवणार आहोत. आय रिपीट, a⁻y असेल तर हा काय करायचा, y या ठिकाणी घ्यायचा, हा a या ठिकाणी घ्यायचा आणि इथे लॉग टाकायचा. रिव्हर्स करताना तेच करायचं, लॉग काढायचा, हा a इथे घ्यायचा, y पॉवर मध्ये कन्वर्ट करायचा. या पद्धतीने आपण ही लॉग आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार आहोत. To find inverse function
of function y equal to f of x, that is x in term of y. x हा तुम्हाला इन टर्म ऑफ y मध्ये काय करायचंय, कन्वर्ट करायचंय, राइट. y इक्वल टू log of 2x minus 1 ही मेथड लक्षात ठेवा. आता आपण पहिल्यांदा लॉग कॅन्सल करणार. ज्यावेळेस तुम्हाला इथे बेस दिलेला नसेल, हा इथे a हा बेस आहे, ज्यावेळेस तुम्हाला बेस दिला नसेल त्यावेळेस काय करणार आहात तुम्ही, e आहे log of e, बेस e आहे. जर तुम्हाला बेस तिथे लिहिलेला नसेल तर तिथे log टू द बेस e आहे असं कन्सिडर करतो आपण. म्हणजे या ठिकाणी बेस e आहे असं कन्सिडर करायचं. हा लॉग आपण काढून टाकणार, हा x पुढे घेणार, 2x 1 पुढे आला, हा लॉग काढून टाकला. हा a च्या ऐवजी इथं काय आहे e, हा आपण a इथे घेणार आणि याला पॉवर मध्ये कन्वर्ट करणार. e रेज टू y इक्वल टू 2x y. आता या फॉर्म मध्ये झालं पहा, 2x 3 या फॉर्म मध्ये झालं. y हा आपण लेफ्ट साइडला ऍड करणार, e रेज टू y 1 इक्वल टू 2x आणि यावरतून आपल्याला x काय मिळणार आहे, x इक्वल टू हा 2 डिवाइड ला घ्यायचा, e रेज टू y 1 डिवाइड 2. y चा आपण x च्या फॉर्म मध्ये काय केलं, कन्वर्ट केलं, दॅट इज इनवर्स फंक्शन मध्ये कन्वर्ट केलं. एकदा का इनवर्स फंक्शन मध्ये कन्वर्ट केलं का आपल्याला त्याला विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट करायचे. डिफरन्शिएट with respect to y. with respect to y आपल्याला डिफरन्शिएट करायचे, डेरिव्हेटिव्ह ऑफ x with respect to y इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ, हे फंक्शन आपण लिहिताना 1/2 या फॉर्म मध्ये लिहू. 2 कॉन्स्टंट आहे, e रेज टू y 1. तीच व्हॅल्यू आहे, फक्त रायटिंग मेथड आपण चेंज केलेली आहे. 1/2 हा कॉन्स्टंट आहे, e रेज टू y ची डेरिव्हेटिव्ह e रेज टू y येते आणि कॉन्स्टंट ची डेरिव्हेटिव्ह 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y इक्वल टू 1/2 e रेज टू y. ही आपण इनवर्स फंक्शनची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केली. आता आपल्याला इनवर्स फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हच्या साहाय्याने मूळच्या फंक्शन जे y इक्वल टू f ऑफ x होतं त्याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची आहे. Now derivative of y with respect to x equal to 1 upon derivative of x with respect to y. Put the value of derivative of x with respect to y, 1/2 e raised to y. Here 2 is in denominator, we take into numerator. हा जो denominator ला आहे तो आपण numerator मध्ये घेणार, 2 into 1/e raised to y. फक्त 2 हा आपण numerator मध्ये घेतलेला आहे. This is value of derivative of y with respect to x. पण आपल्याला with respect to x y म्हणजे हे फंक्शन सुद्धा राइट हँड साइड सुद्धा y च्या ऐवजी x मध्ये असले पाहिजे. y ची व्हॅल्यू आपण पुट करणार, we have e raised to y equal to 2x minus 1, 2 upon 2x minus 1. Derivative of y with respect to x. अशा पद्धतीने आपण जे आन्सर आपल्याला सरळ सांगता असतं ते आपण थोडं लॉंग टर्मने गेलेलं आहे, पण जो आपल्याला प्रश्न विचारला आहे त्यात अँगलने आपल्याला उत्तर द्यावं लागेल. जर आपल्याला असं म्हटलं असेल की इनवर्स फंक्शन मध्ये कन्वर्ट करून त्याची डेरिव्हेटिव्ह फाइंड करून त्या डेरिव्हेटिव्हच्या सहाय्याने आपल्याला ही डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला हीच मेथड वापरावी लागेल. ही मेथड फक्त ह्याच एक्सरसाइज मध्ये असणार आहे. उरलेल्या सर्व मेथड मध्ये आपण डायरेक्ट विथ रिस्पेक्ट टू x घेऊ शकतो. आपण व्हेरीफाय करू शकतो जुन्या मेथडने. फंक्शन होता आपला e रेज टू y इक्वल टू लॉग ऑफ x फंक्शन होतं आपलं, हे फंक्शन होतं.
या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काय येणार log x ची डेरिव्हेटिव्ह 1 upon 2x minus 1 ही log ची डेरिव्हेटिव्ह झाली 2x ची 2 आणि -1 ची 0 हा जर 2 मल्टिप्लिकेशनला घेतला तर 2 upon 2x minus 1 हे आपण व्हेरीफाय करू शकतो अशा पद्धतीने ही एक्झाम्पल अतिशय सोपी आहे फक्त आपल्याला ही मेथड यूज करायची आहे म्हणून आपल्याला या पद्धतीने हे इक्वेशन सोडवायचं आहे हे जे एक्झाम्पल आहे त्याच पद्धतीने हे लॉगचं दुसरे एक्झाम्पल आहे तीच मेथड आपल्याला या ठिकाणी सुद्धा यूज करायची आहे जे सिमिलर एक्झाम्पल आहेत ती विद्यार्थ्यांनी सोडवायचे आहे बाय युजिंग दिस मेथड या मेथडचा यूज करून सिमिलर एक्झाम्पल विद्यार्थ्यांनी सोडवायची आहेत आता यामध्ये दोन एक्झाम्पल राहिले y equal to e raised to x minus 3 and y equal to e raised to 2x minus 3 यातला आपण हे एक्झाम्पल घेऊया हे विद्यार्थी सोडवतील राइट डाउन दिस इन युअर नोटबुक now we take the next example number 6 y equal to e raised to x minus 3 y equal to e raised to x minus 3 तुम्हाला पुन्हा y हा x च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे आहे यू हैव टू कन्वर्ट x into form of y we first find inverse function of y equal to f of x that is inverse function find out करायचे म्हणजे काय करायचे x in term of y x in term of y आपण इनव्हर्स फंक्शन फाइंड आउट करणार आहे दिलेल्या y फंक्शनचं इनव्हर्स फंक्शनची डेरिव्हेटिव्ह आणि डेरिव्हेटिव्हच्या सहाय्याने ओरिजिनल फंक्शनची डेरिव्हेटिव्ह फंक्शन कुठलं आहे तुम्हाला y equal to e raised to x minus 3 मुद्दाम हा फॉर्म ठेवलेला आहे या एक्झाम्पल मध्ये आपण log च e raised to x च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं होतं कारण की आपल्याला x हवा होता इथे सुद्धा आपल्याला x हवा आहे एक्सपोनेन्शियलचं आपण लॉगरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार त्या अगोदर आपण एक चेंजेस करणार आहोत हा जो 3 लेफ्ट हँड साइडला इन केस ऑफ मायनस आहे वी राइट इनटू राइट हँड साइड y plus 3 equal to e raised to x हा जो आहे हा आपण इकडे लेफ्ट साइडला घेतला प्लस झाला e raised to x आता या फॉर्म मध्ये आहे a raised to y आपल्याला याला log च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे e raised to 4 हा आपण x काय करणार इथे घेणार हा y आपण इथे घेतलाय हा जो a आहे हा बेसला गेला हा e आहे तो बेसला जाणार आणि याची log व्हॅल्यू घेणार log of y plus 3 to the base e equal to x आणि log e चा जो बेस आहे हा नाही दिला तरी चालतो म्हणजे थोडक्यात x ची व्हॅल्यू काय आली x equal to log of y plus 3 log of y plus 3 log e ची व्हॅल्यू 1 असते हा e नाही लिहिला तरी चालतो किंवा जर लिहिला नसेल तर तिथे e हा कन्सिडर आहे बेस असा त्याचा अर्थ होतो नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y differentiate with respect to y we get derivative of x with respect to y equal to derivative of log of y plus 3 and we know that derivative of log is 1 upon y plus 3 ही log ची डेरिव्हेटिव्ह झाली पुढे y ची डेरिव्हेटिव्ह 1 कॉन्स्टंट ची 0 that is 1 upon y plus 3 ही derivative of x with respect to y ची व्हॅल्यू derivative of x with respect to y ची व्हॅल्यू आता याला तुम्हाला काय करायचंय फॉर्म्युला यूज करायचा नाउ
Now derivative of y with respect to x equal to 1 upon derivative of x with respect to y equal to 1 upon derivative of x with respect to y 1 upon y plus 3. हा जो डिनॉमिनेटरला आहे हा इथे मल्टिप्लिकेशनला येईल y plus 3 derivative of y with respect to x derivative of y with respect to x equal to and y plus 3 आपल्याला y plus 3 ची व्हॅल्यू पुट करायची e raised to x. आता आपण जुन्या पद्धतीने चेक करूया बाय ओल्ड मेथड derivative of y with respect to x derivative of e raised to x is e raised to x and derivative of 3 is constant 0 just e raised to x म्हणजे आपण लगेच व्हेरीफाय करू शकतो की आपलं आलेलं आन्सर हे बरोबर आहे किंवा नाही कारण की ह्या विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह अतिशय सोपे दिलेले आहे फक्त आपल्याला ही मेथड्स यूज करायची आहे म्हणून आपल्याला त्या पद्धतीने जायचं आणि आपण शेवटी आन्सर ओल्ड मेथडने न्यू मेथडचं काय करणार व्हेरीफाय करणार. सिमिलर हा जो क्वेश्चन आहे आता हा विद्यार्थ्यांनी सोडवायचा यालाच कंपेअर करायचं पूर्णपणे आणि सोडवायचं. जे काही कंपॅरिझनचे क्वेश्चन आहेत ते विद्यार्थ्यांनी स्वतः सोडवावे लागतील. यांची लेंथ खूप आहे एवढे सर्व एक्झाम्पल घेणं आपल्याला शक्य होणार नाही. नाउ राइट डाउन इन युअर नोटबुक now the question number 2. Question number 2 is that find the derivative of the inverse function. Inverse function ची तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे ऑफ द फॉलोइंग. पहिला क्वेश्चन होता तो काय होता की इनवर्स फंक्शन मध्ये कन्वर्ट करून त्या साहाय्याने तुम्हाला त्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची होती. क्वेश्चन 2 तसं नाहीये. क्वेश्चन 2 आहे की तुम्हाला दिलेल्या फंक्शनचा इनवर्स फंक्शनचा यूज करायचा आहे. y equal to x plus 2 अगोदरचे जे क्वेश्चन नंबर 1 होता त्यामध्ये आपण x या फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येत होतं y 2 पण इथे मल्टिप्लिकेशन दिलेला आहे. मल्टिप्लिकेशन आपल्याला त्या पद्धतीने कन्वर्ट करता येणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जे क्वेश्चन नंबर 1 मध्ये आहे ती मेथड आपल्याला इथे यूज करता येणार नाही. काय करावं लागेल find the derivative of inverse function. तुम्हाला इनवर्स फंक्शनची डेरिव्हेटिव्ह विचारलेली आहे या y फंक्शनची डेरिव्हेटिव्ह विचारलेली नाही. मग त्या इनवर्स फंक्शनची डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय x in term of y that is derivative of x with respect to y. we have to find derivative of x with respect to y. इनवर्स फंक्शनची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची म्हणजे आपल्याला derivative of x with respect to y फाइंड आउट करायचा आहे. काय करणार आपण y इज गिवन y ची आपण नेहमी सारखी डेरिव्हेटिव्ह घेणार विथ रिस्पेक्ट टू x आणि त्याचा इनवर्स 1 अपॉन जो आहे त्याला आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y म्हणणार. अशा पद्धतीने आपण दिलेल्या फंक्शनची काय करणार इनवर्स फंक्शन डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार. हे एक्झाम्पल अतिशय सोपे आहेत. हे आपण जर तुम्ही एक्सरसाइज 1.1 सोडवला असेल तर ही एक्झाम्पल तुम्हाला अतिशय सोपी जातील. फक्त तुम्हाला इनवर्स फंक्शन जो क्वेश्चन सांगितला आहे त्या क्वेश्चनच्या अँगलने हे सोडवायची आहे. अतिशय सोपी एक्झाम्पल आहेत. पहा इथे मल्टिप्लिकेशन आहे मल्टिप्लिकेशन ऍडिशन मल्टिप्लिकेशन म्हणजे तुम्हाला या टोटल एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर 2 मध्ये फक्त मल्टिप्लिकेशन u into v and addition u plus v एवढाच रूल यूज करायचा आहे. and one more that आलेल्या फंक्शनचा रेसिप्रोकल घेतला का तुम्हाला काय येणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x डेरिव्हेटिव्ह ऑफ x with respect to y येणार आहे. 1 y equal to x square e raised to x. Differentiate with respect to x.
derivative of y with respect to x equal to derivative of x square e raised to x. आता तुम्हाला या ठिकाणी मल्टिप्लिकेशनचा रूल यूज करायचा आहे. u into v, पहिलं फंक्शन दुसऱ्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन पहिल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह. आता आपण प्रॅक्टिस केलेली आहे, आपल्याला हे येतं. पहिलं फंक्शन दुसऱ्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन पहिल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअर. दिस इज मल्टिप्लिकेशन रूल. x square derivative of e raised to x is e raised to x plus e raised to x and derivative of x square is 2x. x square e raised to x plus 2x e raised to x. यामधून x e raised to x कॉमन घेऊ शकतो आपण. x e raised to x, इथे फक्त x शिल्लक राहील आणि इथे 2 शिल्लक राहील. डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x, x e raised to x आपण कॉमन घेतला, इथे फक्त x ने पुन्हा मल्टिप्लाय केला x स्क्वेअर e raised to x, इकडे मल्टिप्लाय केलं 2x e raised to x. आता आपल्याला इनव्हर्स फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, दॅट इज नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ x with respect to y equal to 1 upon डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x. फक्त ही मेथड तुम्हाला यूज करायची आहे. Put the value of derivative of y with respect to x. This is x e raised to x plus 2, that is derivative of x with respect to y. या पद्धतीने आपण काय करणार, दिलेल्या फंक्शनची इनव्हर्स जे फंक्शन आहे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार आहोत. राइट डाउन. पहिला क्वेश्चन, दुसरा, थर्ड अँड फिफ्थ ह्या प्रत्येक ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे. ज्या पद्धतीने पहिले एक्झाम्पल आहे त्याच पद्धतीने आपल्याला ही सर्व एक्झाम्पल सोडवायची आहेत. आपण हे एक फोर्थ एक्झाम्पल घेऊया. y equal to x square plus log of x. Differentiate with respect to x. Derivative of y with respect to x equal to derivative of x square plus log of x. आता ऍडिशन आहे u plus v. डायरेक्ट आपण ऍडिशन घेऊ. x square ची डेरिव्हेटिव्ह 2x and log of x ची 1 upon x ही डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x ची व्हॅल्यू झाली. आपण यांचा बेस कॉमन करू शकतो. एलसीएम 2x square plus 1 divide x, derivative of y with respect to x. This is derivative of y with respect to x. Now derivative of x with respect to y equal to 1 upon derivative of y with respect to x equal to value of this is 2x square plus 1 divide x. हा जो डिनोमिनेटरला आहे हा आपण न्यूमरेटर मध्ये कन्वर्ट करणार and x divide 2x square plus 1 derivative of x with respect to y. अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला ही एक्झाम्पल सोडवता येते. राइट डाउन. Now the question number 3. Question number 3 is that find the derivative of the inverse function. जो क्वेश्चन नंबर 2 आहे त्याच पद्धतीने आपल्याला इनव्हर्स फंक्शनची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची आहे. Of the following and also find their values. डेरिव्हेटिव्ह तर फाइंड आउट करायचे आहेत आणि त्याच्या व्हॅल्यू सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. At the points indicated अगेन्स्ट देम, जे काही पॉइंट्स तुम्हाला दिलेले आहेत त्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये
रिप्लेस करायच्या आणि त्या डेरिव्हेटिव्हची काय व्हॅल्यू येईल हे आपल्याला पाहायचं आहे. क्वेश्चन नंबर 2 सारखंच आपण सोडवणार आहोत. इनव्हर्स फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आणि आलेल्या डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला ह्या व्हॅल्यू काय करायचे पुट करायचे. जे काही येणार आहे ते रिक्वायर्ड आन्सर. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनव्हर्स फंक्शन. इनव्हर्स फंक्शनची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे. ऑफ द फॉलोइंग ही जी दिलेली फंक्शन आहे. ऑल्सो फाइंड आणि ऑल्सो फाइंड देअर व्हॅल्यूज. आपल्याला व्हॅल्यू पण फाइंड आउट करायचे ऍट द पॉइंट इंडिकेटेड अगेन्स्ट दे. क्वेश्चन नंबर 1 घेऊया. y equal to x raised to 5 plus 2x cube plus 3x. आपल्याला काय करायचे या फंक्शनला डिफरन्शिएट करायचे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचे. पहिल्यांदा आपल्याला इनव्हर्स फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. हे क्वेश्चन नंबर 2 सारखंच आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू x raised to 5 ची डेरिव्हेटिव्ह 5x raised to 4. हा नंबर पुढे घ्यायचा त्यातून एक कमी करायचा. हा नंबर पुढे घ्यायचा 3 into 2 6. यातून एक कमी करायचा x स्क्वेअर 3x x ची डेरिव्हेटिव्ह 1. ही झाली डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. आपण बऱ्याच वेळा सोडवलेला आहे. आता आपण डायरेक्ट सोडवू शकतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. आपल्याला पहिल्या एक्झाम्पल साठी दिलेले ऍट x इक्वल टू. त्याच्या अगोदर इनव्हर्स फंक्शन घेऊया. नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y इक्वल टू 1 अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. या व्हॅल्यू साठी आपल्याला इथे y ची व्हॅल्यू लागेल आणि इथे आपल्याला x ची व्हॅल्यू लागेल. आपण y ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. at x equal to 1. x equal to 1 असताना y ची व्हॅल्यू काय असेल? x equal to 1 असताना y ची व्हॅल्यू x हा इथे 1 पुट करा. y equal to x raised to 5 plus 2x cube plus 3 into x. या ठिकाणी आता काय करायचं जी काही x च्या व्हॅल्यू आहे त्या पुट करायच्या. 1 raised to 5 plus 2 into 1 raised to 3 plus 3 into 1. 1 2 1 ची किती पॉवर करा 1 च येणार 2 into 1 2 plus 3 that is equal to 1 plus 2 plus 3 6. y equal to 6. x equal to 1 असताना y equal to काय येणार 6 येणार. नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ x with respect to y कुठल्या पॉइंटला घ्यायचा आता हा जो with respect to y त्याची व्हॅल्यू आपण इथे पुट करत असतो. with respect to y equal to 6 equal to 1 upon derivative of y with respect to x. with respect to x x ची व्हॅल्यू 1 आणि आपण ही फाइंड आउट केलेली आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to 1 upon 5x raised to 4 plus 6x square plus 3 at x equal to 1. 1 ही व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करायची. जिथे x आहे तिथं 1 ही व्हॅल्यू पुट करायची. 5 into 1 raised to 4 6 into 1 square plus 3 5 plus 6 plus 3. 1 ची किती पॉवर करा आन्सर 1 च येणार. 5 plus 6 11 11 plus 3 14. 1 upon 14 is the value of inverse function at y equal to 6. अशा पद्धतीने दिलेल्या पॉइंटला आपण इनव्हर्स फंक्शनची काय करणार डेरिव्हेटिव्ह अँड व्हॅल्यू फाइंड आउट करणार. इनव्हर्स फंक्शनची डेरिव्हेटिव्ह पण फाइंड आउट करणार आपण जी आपण इथं फाइंड आउट केलेली आहे आणि त्याची व्हॅल्यू पण फाइंड आउट करणार. हे फंक्शन आणि हे फंक्शन जवळजवळ सारखंच आहे. या ठिकाणी फक्त तुम्हाला प्रॉब्लेम येईल e रेज टू 0. y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना तुम्हाला e रेज टू 0
तर तुम्हाला फक्त आता एवढं लक्ष ठेवा, e⁻0 इक्वल टू व्हॅल्यू असते 1. याची डेरिव्हेटिव्ह काय अवघड येणार नाही. डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, e⁻x + 3 एवढी डेरिव्हेटिव्ह येणार. 2 कॉन्स्टंट आहे, e⁻x + 3. आणि तुम्हाला y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी इथे 0 पुट करावं लागेल. 3 × 0 0, e⁻0 1, 1 + 2 3, y ची व्हॅल्यू येईल 3. आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण पुट केली की आपल्याला ते कॅल्क्युलेशन येईल. अशा पद्धतीने काय करायचं, तुम्हाला सेकंड एक्झाम्पल सोडवायचे. विद्यार्थ्यांनी हे स्वतः या एक्झाम्पलला कंपेअर करून सोडवायचं आहे. e⁻0 ची व्हॅल्यू 1 असते या ठिकाणी तुम्ही लक्ष ठेवा, कारण की आपल्याला x = 0 पुट करायचे. आता त्यातलं आपण तिसरं एक्झाम्पल घेऊया. हे तुम्ही राईट डाऊन करा. We take third example. लॉगच्या फॉर्म मध्ये आहे, आपण त्याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएट with respect to x, derivative of y with respect to x equal to, डेरिव्हेटिव्ह घेण्याच्या अगोदर आपल्याला ही पॉवर कन्वर्ट करावं लागेल, म्हणजे कॅल्क्युलेशन कमी होतील. 3x² हे आपण पुढे मल्टिप्लिकेशनला घेतलं, 6 log of x, कॅल्क्युलेशन आपली काय होतील, कमी होतील. डिफरन्शिएट with respect to x, derivative of y with respect to x equal to 3x² ची x² 2 पुढे मल्टिप्लिकेशनला 6x plus 6 into log of x ची डेरिव्हेटिव्ह 1/x, डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x ही व्हॅल्यू आली. आपण 6 कॉमन घेऊ शकतो यातून. डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x equal to 6 x plus 1/x. याला पण आपण सुटेबल फॉर्म मध्ये लिहू शकतो. एलसीएम टेक एज x into x square, 6 x square plus 1 divide x. या पद्धतीने आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x घेतला. आता आपल्याला at x equal to किती आहे, x equal to 1. तर आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. y equal to 3x² ही व्हॅल्यू घ्या, 3x² plus 6 log of x. आता 1 पुट करा, 3 into 1² plus 6 into log of 0, log of 1. 1 चा स्क्वेअर 1, 3 plus 6 into log of 0 असतो, log of 1 असतो 0. या ठिकाणी लक्ष ठेवा, log of 1 equal to 0 equal to 3. y equal to 3 ही व्हॅल्यू आली. Now derivative of x with respect to y equal to 1/derivative of y with respect to x. हा इनव्हर्स फंक्शनचा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ x with respect to y equal to 1/derivative of y with respect to x आहे 6x² plus 1 divide x. We write x into numerator x divide 6x² plus 1. Now derivative of x with respect to y at y ची व्हॅल्यू किती आहे, y equal to 3 equal to, हे आपण जे काही उत्तर आलेले त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकूया. x डिवाइड 6x² plus 1 at x equal to 1. आता 1 ही व्हॅल्यू पुट करा. 1 डिवाइड 6 into 1² plus 1
1 divide 6 into 2 equal to 1 upon 12. Derivative of x with respect to y at y equal to 3. From this we can write derivative of y with respect to derivative of x with respect to y at y equal to 3 equal to 1 upon 12. त्याच पद्धतीने काय करा, साइनचं सोडवा. साइनची डेरिव्हेटिव्ह येईल cos x स्क्वेअर ची 2x. आता प्रश्न आहे x ची व्हॅल्यू जर इथे 2 टाकली, 2 - 2 0, sin 0 0, cos 0 is 1. सोपे आन्सर आहे. याच पद्धतीने काय करा, हे एक्झाम्पल सोडवा. राईट डाऊन इन युअर नोटबुक.